लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना पुन्हा एप्रिलचा हप्ता 1500 आणि मेचा हप्ता 1500 वाटप सुरू झाले। आज सकाळी बरोबर 10:30 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट, खटाखट मोबाईलवरती मेसेज येणार आहेत, अकाउंटला पैसे पडणार आहेत। तुम्ही बघू शकताय मेचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेले आहेत आपल्या व्हिडिओवरती, तुम्ही जाऊन बघू शकता। कालचे व्हिडिओ, आजचे व्हिडिओ, भरपूर लाडक्या बहिणींनी हे सांगितलेलं आहे की पैसे आलेले आहेत। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा वाटप होणार। त्यामुळे अतिशय लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। भाऊरायांना त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही अडकलेले होते। एप्रिलचा हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला होता की येत्या 72 तासात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा 100% आम्ही देणार आहोत आणि एप्रिलचा हप्ता वाटप झालेला आहे। आता कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आला त्यांनी कमेंट्समध्ये कमेंट करा। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, पटापट कमेंट्स करा। बघा तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे सरकारला तुमचं म्हणणं कळत नाही। पटापटा कमेंट्स करा कोणाकोणाला पैसे आलेत, कारण सगळ्यात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघा। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना मेचा सुद्धा हप्ता लगेच वाटप सुरू करण्यात आलेला आहे। आज तुम्हाला मेचा हप्ता सुद्धा पाहायला मिळणार आहे। अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता नंतर मेचा हप्ता लगेच येणार आहे। तुम्ही म्हणाल आम्हाला एप्रिलचा हप्ता आला नाही, अजून काय करायचं आहे? लक्षात घ्या, एप्रिलचा हप्ता आला नसेल तर एप्रिल आणि मेचे एकदम तुम्हाला 2 हप्ते तुमच्या बँकेमध्ये जमा होतील। खटकन 3000 रुपयांचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येऊ शकतो। त्यामुळे घाबरायचं कारण नाही। मी काही गोष्टी सांगतो तेवढ्या करा। जरी तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला असेल तरी ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, प्रत्येक हप्त्याच्या वेळी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे कसं प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही। आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली बघा। पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, रत्नागिरी अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप हे सुरू होणार आहे। काल सुद्धा भरपूर जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे। आज पुन्हा वाटप होणार आहे। अशा प्रकारचा 1500 रुपयांचा मेसेज हा तुमच्या खात्यावरती येणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळालेला असेल, आशा करतो एप्रिलचा हप्ता आला असेल तर पैसे आले असं टाईप करा। जर नाही आला तर पैसे नाही आले असं टाईप करा, कारण ज्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना एप्रिल आणि मे असे 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत आणि ज्यांना एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांना मेचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सरकारची मोठी घोषणा झालेली आहे। सोबतच गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात येत असल्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण त्यांना अखेर मोबाईलवरती आज त्यांना परत एकदा 2 मेसेज पाहायला मिळणार आहेत। एप्रिलचा हप्ता मिळाला असेल तर मेचा हप्ता मिळेल आणि गॅस सिलेंडरचे असे 2 मेसेज। जर एप्रिलचा हप्ता आला नसेल तर एप्रिल, मे आणि गॅस सिलेंडर असे 2 मेसेज हे तुम्हाला आज सरकारकडून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना चिंता होती की आपल्याला एप्रिलचा हप्ता आलेला नाही, मग काय करायचं, आमचं पैसे बुडाले का? तर असं नाही मित्रांनो, सरकारनं असं करणार नाही। जेवढ्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र होत्या, ज्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा हप्ता आला होता, सरकारनं म्हणणं आहे की आम्ही त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करणार आहोत। भलेही अर्ज पडताळणी झालेली आहे, त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी बाद देखील झालेल्या आहेत, परंतु आकडा कमी आहे असं सरकारचं म्हणणं आहे। पहिलं 2,50,00,000 जवळपास लाडक्या बहिणी पात्र होत्या, आता थोड्याशा कमी झालेल्या आहेत। तर त्या लाडक्या बहिणी ज्या कमी झालेल्या आहेत त्यांना आता इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत। तर तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार आमचं नाव यादीत आहे का नाही? हे बघा, तुम्हाला जर तुमचं नाव यादीत बघायचं असेल तर 2 ठिकाणी तुम्ही काम करू शकताय। पहिलं तर तुम्हाला वेबसाईटला लॉग इन करायचं आहे। लाडकी बहीण योजना वेबसाईट जी आहे तिथं जाऊन लॉग इन करा। तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे का दिसून जाईल। पटकन लॉग इन करायचे, आजच चेक करायचं आहे। तुम्ही म्हणाल माझं ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता। ज्या लाडक्या बहिणींनी ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरलेला आहे अशा लाडक्या बहिणींनी ग्रामपंचायत आणि अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचं नाव यादीत आहे का हे चेक करायचं आहे, कारण तुमचं जर नाव ॲप्लिकेशनमध्ये ते दिसत नाही, कारण ॲप्लिकेशन आता हे बंद झालेलं आहे। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू आहे आणि तिथं जर नाव तुमचं असेल तर तुम्हाला 100% आजपासून परत एकदा जे पैसे आहेत हप्ता तो सुरू होणार आहे, असं स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी सुद्धा सांगितलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणी चिंतेत दिसत आहेत, तर चिंता घ्यायची अजिबात गरज नाही। तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, काय करायचं आहे, कुठे करायचं आहे। आनंदाची बातमी सुरू झालेली आहे। आजपासून भरपूर लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वितरणाची सुरुवात आता बघा, आदित्य तटकरे मॅडमनी काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत। बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास
36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहे, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील।